नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्य सरकारनं 2023च्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदानाचं राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांना म्हणजे जे काही पात्र शेतकरी होते त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे. पण आता एकूण जे शेतकरी होते त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही पात्र असूनही अनुदान काही त्यांच्या खात्यावरती जमा झालेलं नाही आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात अशी एक शंका आहे की आचारसंहिता लागली म्हणून या योजनेचे पैसे रखडले गेलेत का काय, म्हणजे आचारसंहितेमुळे हे त्यांच्या खात्यावरती पैसे येत नाही आहेत का काय, आणि त्याला आचारसंहिता हा अडसर ठरते की काय. तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आत्ता जाणून घेणार आहोत. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वीच हा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला होता. त्याचा निधी मंजूर केला गेला होता, त्याचं वितरणही सुरू करण्यात आलेलं होतं. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आचारसंहिता हे याचं कारण नाही आहे. त्यामुळे आचारसंहितेचा सोयाबीन कापूस अनुदान वाटपाला कसलाही खोडा बसलेला नाही आहे किंवा ह्या योजनेला आचारसंहितेने खोडा घातलेला नाही आहे. याबद्दलची माहिती वारंवार कृषी विभागाने दिलेली होती. सोयाबीन कापूस अनुदानाचं जे काही वाटप आहे ते सुरू आहे, कारण की या निर्णयाच्या नंतर आचारसंहिता लागू झालेली आहे. त्याच्यामुळे आचारसंहितेचा या निर्णयासाठी किंवा या अनुदान वाटपासाठी कसल्याही प्रकारचा अडथळा ठरलेला नाही आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. मग आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा सुद्धा आहे, मग आचारसंहितेचा जर खोडा या योजनेला घातला गेलेला नसेल, या अनुदानाला, योजनेला नाही या अनुदानाला, तर मग आमचे पैसे अजून खात्यावरती जमा का झालेले नाही आहेत. तर यातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे काही या अनुदानासाठी पात्र होते त्यांनी त्यांचं KYC पूर्ण केलेलं नव्हतं, म्हणजे आधार संमतीपत्र दिलेलं नसेल किंवा KYC केलेलं नसेल. त्यामुळे त्यांची जे काही अनुदान आहे ते रखडून पडलेलं आहे. आता कृषी विभागाकडून या पातळीवरती सुद्धा काम सुरू आहे की जसं जसं त्यांच्याकडे आधार संमतीपत्र किंवा KYC केली जाते त्या पद्धतीनं लाभार्थी जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केलं जात आहे, असं सुद्धा कृषी विभागानं या आधीच स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळं एकतर आचारसंहितेचा या योजनेला कुठलाही अडसर नाही आहे. दुसरं म्हणजे जसं जसं हे काही संमतीपत्र आहेत, KYC आहे, ती कृषी विभागाकडे येत आहेत किंवा जमा केली जात आहेत, त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान त्यांच्या बँक खात्यावरती वाटप केलं जातं. यातला तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचं हे सामायिक क्षेत्र आहे आणि त्याच्यामुळं पात्र शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर जरी असली तरीही तितक्या प्रमाणात हे अनुदान वाटप करण्यात आलेलं नाही. तर त्यातला टेक्निकल भाग असा आहे की सामायिक खातेदार जे आहेत, ज्याच्यामध्ये 3-4 जण एकत्र येऊन त्यांचं एक खातं तयार झालेलं आहे, अशांमध्ये कुणाच्या खात्यावरती हे पैसे वर्ग करायचा याचा तिढा कायम राहिलेला आहे, या अनुदानाच्या निमित्तानं पाहायला मिळालेला आहे. म्हणजे अनुदान नेमकं कुणाच्या खात्यावरती जमा करायचं आणि त्याच्यासाठीचं संमतीपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र जे देण्यात आलेलं होतं किंवा देण्यासाठीची जे काही आवाहन कृषी विभागानं केलेलं होतं ते तसं काही दिलं गेलं नाही. त्याच्यामुळे सुद्धा पात्र शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांना काही अनुदान मिळणार होतं त्यांना ते मिळालेलं नाही आहे, कारण की ना हरकत प्रमाणपत्र हे सामायिक खातेदारांनी, बहुतांश सामायिक खातेदारांनी हे सबमिट केलेलं नाही, म्हणजे दिलेलं नाही आहे कृषी सहाय्यकांकडे. तर ती एक तिसरी अडचण होती. चौथी एक अडचण याच्यामध्ये एक महत्त्वाची आहे, जे उरलेले आहेत, उर्वरित शेतकरी आहेत जे अजूनही पात्र असूनही ज्यांना अनुदान मिळालं नाही, यामधले बहुतांश शेतकरी हे यांची जमीन एका गावात आहे कुठेतरी आणि त्या जमिनीवरती यांचं 2023च्या खरीप हंगामात पीक पाहणी नोंदीवरती सोयाबीन कापसाचं पीक होतं. त्याच्यानुसार हे योजनेला पात्र ठरले. परंतु नंतरच्या काळात मात्र ज्यावेळेस हे अनुदान वितरणाची घोषणा करण्यात आली त्यावेळेस या शेतकऱ्यांनी आधार संमतीपत्र किंवा सामायिक खातेदार असतील तर ना हरकत प्रमाणपत्र हे दिलेलं नाही आहे. त्यासोबतच KYC सुद्धा केलेली नाही आहे. त्यामुळे अशा पात्र लाभार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान मिळालेलं नाही. अर्थात त्यांच्याकडून कागदपत्र जी काय आहेत ती पुरवली गेली नाही, त्यांच्याकडनं पाठपुरावा केला गेला नाही, असं कृषी विभागानं आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीच ॲग्रोवनशी बोलताना सांगितलेलं होतं. तर एकूणच ह्या 4 गोष्टींमुळं जे काही सोयाबीन कापूस अनुदान आहे ते शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे किंवा मिळत नाही आहे. पण दुसरीकडे असं सुद्धा आहे की आचारसंहितेमुळं या अनुदानाला कुठल्याही प्रकारचा खोडा घालण्यात आलेला नाही आहे. जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना ते टप्प्याटप्प्यानं जमा होत राहत आहे. अर्थातच यामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा जशी जशी कागदपत्र दिलेली आहेत तसं ते जमा केलं जात आहे. आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी राज्यभरात सुरू झालेली आहे. त्यामुळे जे काही प्रशासकीय पातळीवरती जी यंत्रणा आहे ती सगळी आता निवडणुकांच्या कामासाठी जुंपली गेलेली आहे अर्थातच. त्यामुळं
या अनुदानाकडेही थोडासा कानाडोळा केला जातोय की काय, अशी एक शंका सुद्धा व्यक्त केली जाते. आता नेमकं या अनुदानापासून किती शेतकरी वंचित आहेत किंवा काय आहेत हे आपल्याला याची अधिकृत आकडेवारी आत्ता तर आलेली नाही आहे आपल्याकडे, पण याचा आपण नक्कीच फॉलोअप घेणार आहोत. नेमकं किती शेतकऱ्यांना सोयाबीन कापूस अनुदान हे मिळालेलं आहे यावरही आपली नजर असणार आहे. तुम्हाला सोयाबीन कापूस अनुदान आत्तापर्यंत जमा झालं आहे का, झालं असेल तर ते किती हजारांपर्यंत झालं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.